विषय एकच, झोपला तो खपला. आज आम्ही गेलो माळशेज घाटात. ह्या ब्लॉगचा पार्ट नंबर आहे 2. तर पहिला पार्ट कोणी बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा आणि हा 2रा पार्ट पण बघा. तर गाईज खाली जेवलो आम्ही, आता चालू वरती माळशेज घाटाच्या. चला तुम्हाला व्ह्यू दाखवता. तुम्ही व्ह्यू बघतील ना तर तुम्ही पण नक्कीच येतील. ही बघा आपली इको पुरं चालली, आम्ही चालला बाईक वर. व्ह्यू धबधबा तर बघा कसा आहे, डायरेक्ट गायरांवर पडतो. खरा सांगता वर्षातून येणं एकदा तरी पाऊस आल्या माळशेज घाटांनी या. काय निसर्गाचा आनंद असतो ना त्या समजल. ही आमची पोरा बघा, आवरी मोठी झाल्यानंतर तरी बारीक पोरांसारखी वागत्यान. काय बोलायचं आता, म्हणून कुठं नेत नाही. याला बोलत्या खरी मजा. गाणी नाही लावलं तरी पण नाचताव. आमच्या घरी साऊंड नव्हता म्हणून काय झाला, माझ्या घरी मित्र आहे, बिना साऊंडच्या नाचू. याला बोलत्या नाच. गाईज कसा आहे व्ह्यू, नाद ना. चला मग कधी आता जायचं असेल तर मला सांगा, मी पण येईन तुमच्या जोरीला. झाला आमचा भिजून, आंघोळ करून, नाचून जिरली आमची, थंडी वाजायला लागली. आता कपर घालताना नीट निघता डायरेक्ट घरी. घाटाच्या खाली आलो, माझी गाडी होती ती मी घेतली. टिटोल्याला आलो, पाणीपुरी खाल्ली, कांदा मार्के. कांदा नाही तर मजा नाही, मस्त यम्मी यम्मी. मग शेवपुरी पण खाल्ली, यम्मी यम्मी. पावसामुळे पैसे भिजलो होतं म्हणून घेतले पैशांना इस्तारी करायला. घरी आता मम्मीला फालुदा आणला, म्हणजे कसा मम्मी काय बोलायला नको जास्त. पप्पा आणि मम्मी जेवण करत होतं, नुसतं नॉनव्हेज विषय. मम्मीला मी फालुदा आणला म्हणून मम्मीने माझ्या लग्नाची तारीख ठरवायला घेतले. मम्मीला बोललो माझा ह्याच वर्षी लगीन कर, मी तुला रोज फालुदा आणून देईन. चला काहीच आजसाठी एवढाच. खपला ब्लॉग. विषय झोपला तो खपला. फॉलो करा.